नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रभू श्रीरामांबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हे म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्र हे सगळ्यांचंच आराध्य दैवत आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करताना एक पत्नी एकवचनी एक बाणी असं केलं जातं. एकवचनी प्रभू श्रीराम जर आपण म्हटलं तर ही प्रेरणा प्रभू श्रीरामचंद्रांचे जे 16 गुण आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि या 16 गुणांचा खरं तर आपण कुठेतरी अंगीकार करणं गरजेचं आहे. पण एकीकडे प्रभू श्रीरामचंद्रांना एकवचनी म्हणायचं आणि दुसरीकडे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानंतर वो तो चुनावी जुमला आहे असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? किंवा ज्या प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतामाईंना सोडवण्यासाठी लंकेवर स्वारी केली होती, त्याच प्रभू श्रीरामांच्या देशामध्ये जेव्हा आमच्या महिला कुस्तीपटूंना साश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीला अलविदा करावा लागतो आणि त्या महिला कुस्तीपटू ज्यांच्यावर आरोप करतात त्यांना जर अभय दिलं जात असेल तर त्या अभय देणाऱ्यांना प्रभू श्रीराम कसे पावतील? प्रभू श्रीरामांनी वनवास पत्करला होता, तो वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरूंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना प्रभू श्रीराम कसे पावतील? त्यामुळे जनता सुज्ञ आहे. एखाद्या पक्षानं प्रभू श्रीरामांवर जर आपला अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत, प्रत्येकाच्या हृदयात आहेत. कारण 4 खांद्यांवर जाताना सुद्धा जयराम श्रीराम जय जय राम म्हणतच आपण जातो. त्यामुळे माणसं जोडणारा राम, कारण आपण हात नमस्कार केला की राम राम म्हणतो, हा माणसं जोडणारा राम भारताच्या मनात आहे, हिंदुस्थानच्या मनात आहे. आणि त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने याच्यावर जर अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर राम भक्त ते मान्य करणार नाहीत. सर, जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या विषयावरती ते बोलले होते, पण हे वाल्मिकी दाखल दिलेला आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसते. कसं वाटतं? मला वाटतं आव्हाड साहेबांनी ते विधान केलं, त्याच्यावरचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं, त्यामुळे अधिक बोलणं उचित नाही. पण मला पुन्हा प्रश्न हाच येतो की प्रभू श्रीरामांच्या विषयी कोणी काय बोलावं हे सुद्धा जर ठराविक लोक ठरवणार असतील तर मग आम्ही म्हणतो की प्रभू श्रीरामचंद्र आमच्या हृदयात आहेत आणि या हृदयातल्या प्रभू श्रीरामावर कोणी मक्ता सांगू नये, कोणी अधिकार हा असा गाजवू नये, ही प्रत्येकाची भावना आहे.